अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या आणि श्रीकृष्णानं सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी असणाऱ्या या महाराष्ट्राच्या मातीत तुमचं स्वागत आहे. साध्या सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्वज्ञान गाथेतील अभंगाच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणाऱ्या संत तुकाराम महाराजांची, तसंच प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषः मुद्रा भद्राय राजते, म्हणजेच प्रतिपच्चंद्रेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वानं वंदिलेली शहापुत्र शिवाची मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे, असं अभिमानाने सांगत हिंदवी स्वराज्यामध्ये रयतेचं राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. याच मातीत सह्याद्री ट्रेकर्स मागील 11 वर्षांपासून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर ट्रेक आयोजित करून इतिहासाचा वारसा जपत आहेत. तसंच गड संवर्धनाचं काम अतिशय योग्य पद्धतीनं करत आहेत. प्रत्येक रायडरचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे एकदा तरी लेह लडाखच्या दुर्गम भागामध्ये बाईक राईड करायची. या अतिशय सुंदर निसर्गानं नटलेल्या भागामध्ये सह्याद्री ट्रेकर्स दरवर्षी लेह लडाख बाईक एक्सपिडिशन आयोजित करतात. लडाखी भाषेत ला म्हणजे खिंड आणि डाख म्हणजे अनेक, म्हणून खूप खिंडी असलेला प्रदेश म्हणजेच लडाख हे नाव प्रचारात आलं. लडाखच्या भागाची निर्मिती सुमारे 12 कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. 50 लाख वर्षांपूर्वी भारतीय द्विकल्पाची धडक आशिया खंडाला बसली, तेव्हापासून हा भाग वर उचलला जात आहे. हिमालय आणि काराकोरम पर्वत जिथे एकमेकांना मिळतात, तिथेच सुमारे 3000 ते 3500 मीटर उंचीचा डोंगर प्रदेश म्हणजे लडाख. सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या तयारीत लेह लडाख बाईक एक्सपिडिशन सुरू झाली. हिमालयांच्या हिमशिखरांबरोबरच रुद्र अवतार धारण केलेल्या नद्यांची सोबत शिगेला. लडाखमध्ये न संपणारे अगणित हिमाच्छादित डोंगर, अप्रतिम सौंदर्य असलेली प्रार्थनास्थळं, शांत निवांत लपलपणाऱ्या लाटांचा पँगॉन्ग लेक, असंख्य वळणावळणांचे रस्ते, आणि सोबतच नावातच रॉयल असणाऱ्या रॉयल एनफिल्ड्स आणि बरंच काही. ॲडव्हेंचर असणारी आमची राईड मनातील गुलाबी थंडीत आणि पावसाच्या सरीत चालू झाली. देवदारची आकाशाकडे निमुळती होत गेलेली झाडं जणू तुम्हाला रोहतांग पासपासून वरच जायचंय असं सुचवित असावीत. दिवस पहिला. पुण्याहून निघालेले सर्व सह्याद्री ट्रेकर्सचे रायडर्स 29 जूनला सकाळी मनालीमध्ये पोहोचले. फ्रेश झाल्यावर हॉटेलच्या मीटिंग हॉलमध्ये सह्याद्री ट्रेकर्स टीमनी एक्सपिडिशनबद्दल माहिती दिली. गाडी चालवतानाचे सिग्नल्स तसंच घ्यायची काळजी याचं मार्गदर्शन झाल्यानंतर पार्किंगमध्ये सर्व रायडर्सना रॉयल एनफिल्ड सुपूर्द करण्यात आल्या.
सर्व तयारी झाल्यानंतर हिडिंबा देवीचं दर्शन झालं. मार्केटमध्ये रायडर्सची छोटी मोठी खरेदीही झाली. तसंच दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर रोहतांग पासवर सफारी करण्याचे मनसुबे रचून आजचा दिवस रात्री लवकरच संपवला. दिवस दुसरा. मनाली ते जिस्पा 140 किलोमीटरचा प्रवास. आणि शेवटी तो दिवस उजाडला, ज्याची सर्व रायडर्स आतुरतेने वाट पाहत होते. पहाटेच्या रम्य थंडीमध्ये सह्याद्री ट्रेकर्सचे झेंडे लावलेल्या बाईक्स रोहतांगच्या दिशेने वाटचाल करण्यास निघाल्या. प्रत्येकानं उत्सुकपणे सर्व तयारीनिशी रेडी होऊन निसर्गाचे आभार मानून प्रवास सुरू केला. मनालीच्या थंडीत पहाटेपासूनच निसर्गाच्या विविध रंगांची उधळण पाहून मन प्रसन्न झालं. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आमचा दिवस सुरू झाला. प्रवास सुरू केल्यानंतर चित्रात शोभून दिसेल अशा नागमोडी वळणदार रस्त्यानं आम्ही निघालो. दूरवर हिमशिखरे साथ देत होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉयल बुलेटच्या डुगडुगीने मनसोक्त आनंदी प्रवास चालू केला. मनालीतून बाहेर पडल्यानंतर पाईन आणि देवदारच्या उंचच उंच वृक्षांनी आणि सफरचंदांच्या बागांनी डोळ्यांची पारणं फिटली. रोहतांगच्या पायथ्याला गरमागरम मॅगी, पराठा आणि चहा कॉफीचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. राणीनाला पार करून आम्ही रोहतांग पासला सुखरूप पोहोचलो. ब्यास नदीचा अगदी जवळून उगम पाहून समुद्र सपाटीपासून 13,058 फुटांवर असणाऱ्या रोहतांग पासवर पोचलो. इथे पोहोचून आम्ही निसर्गाचे शतशः आभार मानले. आमच्या प्रवासातला रोहतांग पास पाहून तिथे मनसोक्त फोटो काढून आम्ही पुढे निघालो. रोहतांग पास उतरून आम्ही निसर्गानं कुशीत घेतलेल्या कोकसर या टुमदार गावात पोहोचलो. इथे गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावर टंडी नावाचं गाव लागलं. या गावाची खासियत म्हणजे या गावातून पुढे सुमारे 365 किलोमीटरपर्यंत, अर्थातच लेहमध्ये पोचेपर्यंत कुठेही पेट्रोल पंप नाही. सर्व गाड्यांचे टँक फुल करून आणि बॅरलमध्ये पेट्रोल भरून घेतलं आणि केलॉंगच्या रस्त्यानं आम्ही निघालो. संध्याकाळच्या मंद प्रकाशामध्ये जिस्पा गावात पोहोचलो. आजच्या मुक्कामाची सोय टेंटमध्ये केली होती. अशा टेंटमध्ये राहण्याचा हा अनुभव पहिल्यांदाच. फ्रेश झाल्यावर गरमागरम भजी आणि चहाचा स्वाद घेतला आणि आजच्या प्रवासाचा थकवा दूर केला. रात्रीचं जेवण करून कॅम्प फायरमध्ये गाणी म्हणत म्हणत झोप कधी अनावर झाली कळलंच नाही. दिवस तिसरा. जिस्पा ते सरचू 85 किलोमीटरचा प्रवास. मी अभय कुलकर्णी पुण्याहून आलो आहे आणि ही माझी मिसेस लक्ष्मी कुलकर्णी. ॲक्च्युली सह्याद्रीबरोबर म्हणजे प्रशांत आणि अनिल या लोकांबरोबर आम्ही याच्या आधी काही इव्हेंट्स केलेत आणि अतिशय उत्कृष्ट अनुभव आहे त्यांच्याबरोबरचा. त्यांची अरेंजमेंट, राहण्याची सोय अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यांची लोकांकडे कायम मदत करण्याची जी हे आहे सह्याद्री ट्रेकर्सची, त्याच्यामुळे आमचा आत्तापर्यंतचा प्रवास हा सुखकर झाला. चांगला मस्त झाला. काय बोलायचं नाही, माझाही अनुभव चांगला होता. मी 1-2 केले होते त्यांच्याबरोबर इव्हेंट्स.
ट्रेकचे, पण चांगले झाले इथे. हा वेगळा अनुभव होता, खूप छान झाला. सकाळी लवकर न्याहारी करून सरचूच्या दिशेनं आम्ही निघालो. मॅकॅनिकनी पहाटेच सर्व गाड्यांची फेरतपासणी केली होती. निसर्गाच्या सान्निध्यात नटलेला एक अद्वितीय चमत्कार म्हणजे दीपकताल. सर्व पाणी निळं, अतिशय स्वच्छ असणारा लेक पाहून आणि फोटो काढून झिंगझिंग बार या पासच्या अलीकडे दुपारचं जेवण करून बारालाच्या नावाचा 16,043 फुटांच्या पासवर बर्फामध्ये खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी सरचूच्या टेंटमध्ये पोहोचलो. एक्सपेडिशनमधील सर्वात उंच असणाऱ्या गावांमधील हे एक. 13,850 फुटांवर असणारं सरचू गाव. या गावामध्ये ऑक्सिजनची लेवल कमी आहे हे चांगलं जाणवतं. छोटी छोटी कामं करतानाही दम लागायचा. दगदग न करता रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत जेवण करून आम्ही झोपी गेलो. दिवस चौथा. सरचू ते लेह 250 किलोमीटरचा प्रवास. पहाटेच्या थंडीतून लवकर तयार होऊन आम्ही शिवगर्जना दिली. या शिवगर्जनेमुळे अंगात नवीन चेतना निर्माण झाली आणि अंगावर शहारे आले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. भारत माता की जय. भारत माता की जय. शिवगर्जना देऊन आज आम्ही लेहच्या दिशेने निघालो. सकाळीच लाचालुंगला पास करून पांग गावामध्ये दुपारचं जेवण जेवलो. पांग नंतर प्रथमच आम्हाला भला मोठा कुठेही वळण नसलेला सरळ आणि चांगल्या स्थितीतला मुरे प्लेन नावाचा रस्ता दिसला. प्रथमच सर्वांनी गाड्या पळवण्याचा आनंद घेतला. जगातील सर्वात उंच 3 नंबरच्या पासवर म्हणजेच 17,582 फुटांच्या टांगलांगला पासच्या दिशेनं आम्ही निघालो. जाताना आम्हाला रिमझिम पावसाचा सामना करावा लागला. अतिशय थंड प्रदेशामध्ये पावसाचा आणि त्यातच थंडीचा अनुभव घ्यायची ही पहिलीच वेळ. टांगलांगला पास पावसातच पार करून आम्ही लेहच्या दिशेनं खाली उतरून रोमात्से गावामध्ये पोहोचलो. पावसामुळे थंडी खूप वाजत होती, म्हणूनच रोमात्सेमध्ये शेकोटी आणि चहाची सोय केली. भर दिवसा शेकोटीसमोर शेकायची ही सर्वांची पहिलीच वेळ. शेकोटीसमोर अंग गरम करून लेहमध्ये आम्ही संध्याकाळी पोहोचलो. दिवस 5वा. लेह साईड सीन. 4 दिवस अथक गाडी चालवून थकलो असल्या कारणानं ॲक्लमटाईज महत्त्वाचं आहे. पुढच्या प्रवासासाठी इथल्या हवामानाला सेट होण्यासाठी आजचा 5वा दिवस हा लेहमध्ये आरामाचा दिवस होता. त्यामुळे निवांत उठून ब्रेकफास्ट करून आम्ही संगमाकडे निघालो. इंडस आणि झंस्कार या लडाखमधल्या खूप महत्त्वाच्या नद्या आहेत. लेहपासून थोड्याच अंतरावर त्यांचा संगम आहे. निळं शांत पाणी असणारी इंडस आणि कॉफीसारखी गढूळ पाणी असणारी झंस्कार नदी पुढे इंडस या एकाच नावानं वाहते.
लेह ते संगम हा रस्ता मागच्या सगळ्या प्रवासांमध्ये असणाऱ्या रस्त्यांपेक्षा खूपच चांगला होता. आणि डोळ्यासमोर दिसत होता मॅग्नेटिक हिलचा डोंगर. मॅग्नेटिक हिलला पोचल्यावर प्रत्यक्ष त्या आश्चर्याची अनुभूती घेतली. तिथे मनमुराद आनंद घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो. आपल्या शौर्यामुळे जगप्रसिद्ध असणाऱ्या आणि इंडियन फोर्समुळे अभिमानानं छाती भरून आणणाऱ्या हॉल ऑफ फेमच्या दिशेनं आम्ही निघालो. हॉल ऑफ फेमच्या भव्य कमानीच्या बाहेर मोठे रणगाडे, विमानं, तोफा पाहून तिकीट काढायच्या आधीच म्युझियम पाहण्याची उत्सुकता वाढली. सदर म्युझियम आणि इंडियन आर्मीची उत्तुंग कामगिरी दाखवणारे, अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ पाहून भारतीय सैन्य दल लेहसारख्या कठीण आणि दुर्गम भागामध्ये करत असलेल्या देश संरक्षणाची प्रचिती आली. दिवस 6वा. लेह ते नुब्रा व्हॅली 130 किलोमीटरचा प्रवास. आजचा दिवस सर्व रायडर्सच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस होता. याजसाठी केला होता अट्टाहास. कारण हायेस्ट मोटरेबल रोड इन द वर्ल्ड असा नावलौकिक असणाऱ्या खारदुंगला टॉपला गाडी घेऊन जाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. आणि आज ते अस्तित्वात उतरणार होतं. काय आहे खारदुंगला टॉप? जगातील सर्वात उंच 18,380 फुटांवर असणारा मोटोरेबल रोड. हाडं गोठवणारी थंडी, जगातल्या सर्वात उंच मार्गावर होणारी हिमवृष्टी आणि हवेतील ऑक्सिजनची कमतरता असणारा हा विलक्षण आणि अवघड रस्ता. वर्षातले 12 महिने 24 तास इंडियन आर्मी कठीण परिस्थितीचा सामना करत हा रस्ता चालू ठेवते. कारण सियाचीन बेस कॅम्पला संरक्षण देण्याच्या हेतूनं हा महत्त्वाचा मार्ग आहे. टॉपवर असणाऱ्या कॅन्टीनमध्ये गरमागरम चहाचे झुरके घेत आणि कपानच हात शेकत बाहेर पडणाऱ्या हिमवृष्टीचा आनंद घेणं म्हणजे सुखच. चहा पिऊन थोडासा आराम करून बोर्डासमोर जगातल्या सर्वात उंच पासवर शिवगर्जना दिली. शिवगर्जनेमुळे रक्त सळसळलं आणि अंगामध्ये नवीन शक्ती निर्माण झाली. अखेरीस सर्व रायडर्सचं स्वप्न पूर्ण झालं. खारदुंगला पास डोळे भरून पाहून आम्ही नुब्रा व्हॅलीच्या दिशेने पुढचा प्रवास चालू केला. डोंगर माथ्यावर उंच असणारं वाळवंट नुब्रा व्हॅलीमध्ये आहे. त्याच वाळवंटात 2 मदार असलेले उंट आहेत. अशा प्रकारचे उंट फक्त दुबई आणि नुब्रा व्हॅली इथेच पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं की हे उंट मंगोलियन राजानं त्या काळी या भागातून जाताना इथे सोडले होते. त्याच उंटाच्या पिढ्यानपिढ्या आजही या प्रतिकूल वातावरणामध्ये तग धरून आहेत. संध्याकाळच्या मंद प्रकाशामध्ये सर्व रायडर्सनी बुलेट सोडून वाळवंटातल्या जहाजांचा म्हणजेच उंट सफारीचा मनमुराद आनंद घेतला. आणि त्यानंतर टेंटची व्यवस्था असलेल्या कॅम्पमध्ये पोचलो. रुचकर अशा जेवणाचा रात्री आनंद घेऊन झोपी गेलो. खारदुंगला टॉप पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानं झोप खूपच शांत लागली. दिवस 7वा. नुब्रा ते पँगॉंग लेक 140 किलोमीटरचा प्रवास. आज सकाळी लवकर न्याहारी उरकून सुंदर निसर्गाचा नुब्रा व्हॅलीमधला अनुभव घेतला आणि गाडीला किक मारून 515 वर्ष जुनी असलेली डिस्किट गावातली मोनेस्ट्री पाहायला गेलो. गौतम बुद्धाची प्रचंड उंच अशी मूर्ती आम्ही पहिल्यांदाच पाहिली. मोनेस्ट्री
आणि मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. मूर्तीच्या जागेहून नुब्रा व्हॅलीचं अप्रतिम सौंदर्य दिसतं. खाली दिसणारी शोक नदी आज आम्हाला दिवसभर साथ देणार होती. आज आतुरता होती ती जगात उंच असलेल्या खाऱ्या पाण्याचा तलाव पँगॉंग लेक पाहण्याची. पँगॉंग लेक म्हणजेच निळा रंग असलेल्या आणि वेगवेगळे रंग बदलणारा जणू स्वप्नातील तलाव. आमिर खानच्या प्रसिद्ध 3 इडियट्स या पिक्चरचं शूटिंग झाल्यापासून हा तलाव खूपच प्रसिद्ध झाला आहे. 134 किलोमीटर पसरलेला आणि 25% भारतामध्ये आणि 75% चीनमध्ये असणारा आणि पाण्यामध्ये बॉर्डर असलेला हा एकमेव तलाव. त्याचं वर्णन शब्दात करूच शकत नाही. संध्याकाळी पँगॉंग लेक शेजारी असलेल्या टेंटमध्ये मुक्कामाची सोय केली होती. दिवस 8वा. पँगॉंग लेक ते लेह 160 किलोमीटरचा प्रवास. पँगॉंग लेकला सकाळी खाऱ्या आणि थंड पाण्याचा आनंद घेत जगातल्या दुसऱ्या उंचीवरील पासवर म्हणजेच 17,688 फुटांवर असलेल्या चांगलांगला पासच्या दिशेने आम्ही निघालो. चांगलांगला पासचा खडतर प्रवास करत लेहच्या दिशेने खाली उतरून थ्री इडियट्स पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेल्या शाळेला भेट देऊन आणि येताना सिंधू घाटाचं दर्शन घेऊन लेहला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. परतीचा प्रवास लेह ते जिस्पा आणि जिस्पा ते मनाली असा करत मनालीमध्ये बाईक राईडची यशस्वी सांगता करण्यात आली.